श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मैत्रिणी, जर तुम्हाला पशुपती व्रताची सुरुवात करायची असेल तर तुम्ही नक्कीच उद्याच्या सोमवारपासून या व्रताची सुरुवात करा. कारण उद्याचा सोमवाराचं खूप विशेष असं महत्त्व आहे. मैत्रिणी, हा सोमवार नंदी पक्षातला सोमवार आहे. येत्या महाशिवरात्रीच्या 7 दिवस अगोदर आणि 7 दिवस नंतरचा काळ जो असतो तो नंदी पक्ष असतो. त्यामुळे मैत्रिणींनो, ह्या सोमवारपासून जर तुम्ही करत असाल तर खूपच छान संधी आहे मैत्रिणी ह्या व्रताची सुरुवात करण्यासाठी. मैत्रिणी, या व्रताची सुरुवात करताना आपल्याला कोणकोणत्या नियमांचं व अटींचं पालन करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला 5ही सोमवार, पहिला सोमवार आपण ज्या मंदिरामध्ये जाऊन ज्या शिवलिंगाची पूजा करणार आहोत, तर 5ही सोमवार आपल्याला त्याच शिवलिंगाची त्याच मंदिरात जाऊन पूजा करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर 5ही सोमवार होईपर्यंत तुम्हाला पूर्णपणे नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, आपल्याला ज्या पशुपती व्रताची सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला 2 वेळ मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं खूप म्हणजे गरजेचं आहे ह्या व्रताची. तेव्हाच म्हणजे सांगता होईल की 2 वेळेस आपल्याला म्हणजे सकाळ आणि प्रदोषकाळी अशी 2 वेळ मंदिरात जाऊन पूजा करायची आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, आपल्याला पांढऱ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे. मैत्रिणी, जर सोमवारी तुम्ही पांढऱ्या कलरचेच वस्त्र परिधान करून आपल्याला मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जे 6 दिवे प्रज्वलित करणार आहोत ते शुद्ध तुपातलेच आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्याचबरोबर मैत्रिणींनो, शक्य होतील तेवढे आपण पांढऱ्या कलरचे फुलं अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर बेलपानही आपल्याला शक्य होतील तेवढे अर्पण करायचे आहेत. 108 करा, 21 करा किंवा 11 करा. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, सकाळ आणि संध्याकाळची 2 वेळची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, आपण पहिल्या सोमवारीचा जो प्रसाद करणार आहोत, प्रसाद नैवेद्य जो करणार आहोत, तोच सोमवार आपल्याला 5 सोमवारही आपल्याला तोच प्रसाद आपल्याला म्हणजे करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, त्या प्रसादाचे 3 भाग करायचे आहेत. 2 भाग आपल्याला शिवलिंग म्हणजे भगवान शंकरांना दाखवायचे आहेत आणि 1 भाग आपल्याला स्वतःला आपल्या प्लेटमध्ये म्हणजे ताटामध्ये घ्यायचा आहे. त्याचबरोबर 6 दिव्यातले आपल्याला 5 दिवे तिथे प्रज्वलित करायचे आहेत आणि 1 दिवा आपल्याला घरी आणून आपल्या दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला उंबरठ्याच्या जवळ प्रज्वलित करायचा आहे आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने काही नियम आहेत, काही अटी आहेत, त्याचं तुम्ही नक्कीच पालन करा आणि या पशुपती व्रताची उद्यापासून सुरुवात करा आणि नक्कीच या व्रताचा अनुभव घ्या. नक्कीच तुमच्या मनातल्या मैत्रिणींनो, प्रत्येक कोणतीही इच्छा असो तुमची नक्कीच या व्रताने पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्ही मैत्रिणींनो, खरंच मनोभावे आणि भगवान शंकरांवर त्याचबरोबर आपल्या स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही ह्या व्रताची सुरुवात करा आणि 5ही सोमवार निःसंकोचपणे पूर्णपणे व्यवस्थित करा. तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे, फक्त फलाहारच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, हे नियम व अटी आहेत. तुम्ही नक्कीच ह्या व्रताचा अनुभव घ्या आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.